ही दृश्य आहेत मिसिंग लिंकची। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंकची आज ही अवस्था झाली आहे। 1 मे रोजी मोठ्या थाटात मिसिंग लिंकचे लोकार्पण करण्यात आले, मात्र त्यानंतर 2 महिन्यातच इथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे। अशातच या घटनेमुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। विरोधकांनी सरकारवर काय टीका केली आहे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर काय प्रतिक्रिया दिली, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। यामुळे अनेक महामार्गांवर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत। मुंबई पुणे मिसिंग लिंकला देखील पावसाचा फटका बसला आहे। मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याने बोगद्याच्या संरक्षक भिंतीचा भाग पुलावर कोसळला। यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली। 2 महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकची यंदाच्या पहिल्याच पावसात दैना झाली आहे। त्यामुळे 7,120 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। सह्याद्रीच्या पर्वत रांगेत उभारलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणून मिसिंग लिंक प्रकल्पाला संबोधलं जाते। 7,120 कोटी रुपये खर्च करून MSRDCने हा महामार्ग उभारला। देशातील सर्वात रुंद बोगदा आणि सर्वात उंच केबल स्टेड पूल या मार्गावर उभारण्यात आला। नैसर्गिक आपत्तीचे धोके लक्षात घेऊन मिसिंग लिंकचे काम करण्यात आले असा दावा सरकारने केला, पण आज पावसाने या दाव्यांवर मात्र पाणी फेरले। मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडल्यानंतर आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सरकारवर टीका केली आहे। त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, मिसिंग लिंकचे उद्घाटन 1 मे 2026 रोजी करण्यात आले। सर्व इन्फ्रा वॉचर्स आणि भाजपा म्हणजे विकास या भंपक गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी एक वास्तव। या प्रकल्पाची किंमत हजारो कोटी रुपयांनी वाढवण्यात आली। हा पैसा गेला कुठे? पैसा जनतेचा, कॉन्ट्रॅक्टर्सची मजा आणि त्रास जनतेलाच। आता उद्घाटन आणि सर्व तपासण्या झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच येथे दरड कोसळली आहे आणि इतरही गंभीर समस्या समोर आल्या आहेत, की मग सेफ्टी चेक शिवाय उद्घाटन केले होते? मागच्या आठवड्यात इथे खड्डे पडल्याची बातमी देखील आली होती। जून महिन्यातच पुण्याला जाऊन परत येताना या मार्गाचा वापर करताना माझ्या लक्षात आले आणि मी ते सार्वजनिकरित्याही मांडले होते। या रस्त्याचा 50 फुटापर्यंतही एक सरळ आणि सपाट भाग नाही। संपूर्ण रस्ता उंच सखल असून त्यावरून प्रवास करताना जणू काही बोटीत बसून लाटांवरून प्रवास करत असल्याचा अनुभव येतो। भ्रष्टाचार हेच भाजप आणि मिंदे सरकारचे पहिले नाव आहे, मग तो रस्त्यांमधला असो किंवा मंदिरातला। रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सरकारवर टीका केली आहे। त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, मिसिंग लिंकवर ड्युरेबिलिटी चेक करण्यासाठी खड्डे पाडले होते, मग आज ड्युरेबिलिटी चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का? मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे। गेल्या 4-5 दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत। या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ करणार नाही। खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे। त्या काय म्हणाल्यात ते पाहूयात। मिसिंग लिंकचा जो व्हिडिओ येतो, मला आधी तर वाटत होतं हे काहीतरी AI चा उद्योग आहे, पण नंतर तुमच्याही चॅनलवर सगळ्यात पाहिलं, कारण का मला विश्वासच बसत नाही की ज्या मिसिंग लिंक एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि अर्धा तास सगळ्यांचा वाचत होता, आम्ही सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं की अरे वा, सगळ्यांचा वेळ वाचतोय, चांगली कॉस्ट मध्ये पडूया नको, कारण का तो एक वेगळा विषय, कारण का जेवढा निधी त्याच्यात टाकलाय आणि त्याच्यातून जो आउटकम आहे त्याच्यात मिसमॅच आहे, पण चला ठीक आहे, आता सगळ्यांची सोय झाली, त्याच्याबद्दल आम्ही सरकारला शुभेच्छा दिल्या। पण ज्या पद्धतीने मिसिंग लिंकचे व्हिडिओ येत आहेत ते अतिशय चिंताजनक आहे। त्याचबरोबर हा एकटा नाही, मुंबईमध्ये अनेक वसई, विरार, भांडूप सगळ्याच भागांमध्ये सातत्याने इन्फ्राचे प्रोजेक्ट चालले। इथे झाडं पडतायत, मानखुर्दला 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे नक्की महाराष्ट्रात काय चाललेलं आहे? पाऊस अनेक वेळा झाला, एवढा पाऊस आधी झालेला आहे, पण एवढं नुकसान आणि हानी ही कदाचित पहिल्यांदाच बघायला मिळते आणि अतिशय चिंताजनक। उद्घाटन करण्यास घाई झाली का? कारण मुख्यमंत्री म्हणले ड्युरेबिलिटी चेक करण्यासाठी 2 खड्डे पडले आणि दुसऱ्या दिवशी तिथला स्लॅब कोसळतोय। उद्घाटनाची घाई झाली का? तुम्ही त्या सगळ्या उद्घाटनाच्या आलिशान कार्यक्रमामध्ये अडकला होता वाहतूक कोंडीत,
नाही, मला असं वाटतं तातडीने एकतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने इमर्जन्सी डिक्लेअर करावी, आढावा या सगळ्या इन्फ्राचा घ्यावा आणि महाराष्ट्राला काय सत्य आहे हे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. मी सगळ्यांना आवाहन करते, विनंती करते की जेवढा प्रवास टाळता येईल तेवढा टाळला पाहिजे. पण माझी मागणी आहे की या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. मी करप्शन आता म्हणणार नाही कारण का अजून माहिती आलेली नाही, पण जरूर या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये किती पैसे खर्च झाले, सेफ्टी ऑडिट झालं का, आणि जर झालं असेल तर या सगळ्याचा नॅचरल डिझास्टरचा विचार केला का नाही जेव्हा या मिसिंग लिंकचा प्लॅन केला. या सगळ्याची उत्तरं महाराष्ट्र सरकारला द्यावी लागतात. अशातच मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याच्या या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाष्य केलं. मुख्यमंत्री काय म्हणाले ते पाहूयात. आज आपण पाहू शकतो मुंबई पुण्याचा जो रोड आहे त्याच्यावर दरड कोसळलेली आहे. त्यामुळे हे जे काही इव्हेंट्स आहेत हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाही आहे की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली. तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. त्याचा सामना करतात. आज आपण बघितलं असेल जसं कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळली, इमिजिएटली ट्रॅफिक बंद करण्यात आला, डायव्हर्ट करण्यात आला. पुण्यातनं आणि मुंबईतनं दोन्ही साईडने लोकांना सांगण्यात आलं की हा रस्ता बंद आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावर जाऊ नका. आज आपल्याला अडकलेले लोक खूप आहेत बाबा, अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसत नाही, कारण अलर्ट मोडवर आपण आहोत. अर्थात काही लोक निश्चित अडकलेले आहेत, जे मध्ये होते त्यांनाही परत फिरून कसं जाता येईल याची व्यवस्था केली आहे. या दरडी काही कोसळल्यामुळे रस्त्यामध्ये पाणी इतकं साठलेलं आहे की त्या ठिकाणी मदत करून त्या छोट्या गाड्या बाहेर काढाव्या लागत आहेत. तेही काढण्याचं काम हे चाललेलं आहे. मिसिंग लिंकच्या या घटनेमुळे सरकारच्या विकासाच्या मॉडेलवर टीका होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातील त्रुटींवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पायाभूत प्रकल्प उभारताना गुणवत्तेची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकार घेतं का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.